या विचारपीठावर असलेले सगळे मान्यवर, आपण सगळेजण अजून रस्त्याने बरेच जण येत आहेत, काही गाड्या आलेल्या नाही आहेत, उशिरा पोहोचत आहेत, काही जणांच्या ट्रेन लेट झालेल्या आहेत. मित्रांनो, एका विभागाची बांधणी करताना काय मेहनत घ्यावी लागते आणि जिल्हा आपलं झालं का सगळ्यांचं? थोडंसं इकडं थांबा बरं, डिस्टर्ब होते. भीमेश पुढे या ना, पुढे या. भीमेश, संजूबाई पुढे या. एका विभागाची बांधणी करताना काय मेहनत घ्यावी लागते, काय कष्ट घ्यावे लागतात. अमर इकडे या, पुढे या, जागा आहे. याची जाण सगळ्यांना आहे. इथं आलेला प्रत्येकजण 2 दिवस आपले कामं सोडून, आपल्या मुलाबाळाचा वेळ सोडून इथं आलेला आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मी या निमित्ताने स्वागत करतो. वानखेडे साहेब, योगेंद्र दोरकर सारखे अनेक वेडी माणसं माझ्या वेडापणामध्ये सहभागी झाली आणि ज्यांना वाटते की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि ते वेगळं सातत्याने लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्या वेगळेपणाची चुणूक मग परदेशामध्ये पत्रकारांची मुलं शिकायला जातात, वेगवेगळ्या मोठ्या संस्थांमध्ये पत्रकारांची मुलं ॲडमिशन घेतात. अनेक आजारी असणारे पत्रकार, त्यांचे कुटुंबीय यांना मोफत ट्रीटमेंट मिळते. असे कितीतरी या सगळ्या संघटनाच्या माध्यमातून, संघटनात्मक बांधणीमधून चांगले पर्याय, चांगले विषय आमच्या समोर येत गेलेले आहेत. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहात. प्रत्येक जिल्ह्यामधनं आज इथं काही जण आलेले आहेत. मागे तिकडे कोणी बोलतायत, कृपया डिस्टर्ब होते, आपण शांतता राखा. मला एक 10-15 मिनटं एक भूमिका माझी मांडायची. आत्तापर्यंत स्टेजवर अशोक वानखेडे सर महाराष्ट्रातल्या खूप दिग्गज पत्रकारांमध्ये एक असणारे, ते आत्तापर्यंत एक गेस्ट म्हणून आपल्याकडे होते, त्यांची ती भूमिका पार पाडणार आहेत. पण वानखेडे सर, आमच्याकडे जो कोणी येतोय त्याला आम्ही सोडत नाही, आमच्या संघटनेचा एक भाग करून घेतो. आणि आम्हाला अपेक्षा काय असते की आपण मार्गदर्शन करावं. आम्ही एक आशा गंगेचं पाणी शेवटपर्यंत घेऊन जात आहोत, जिथं पाण्याचा थेंब काय आहे माहीत नाही. उर्दू विंगचा उल्लेख केला आता नदवी सरांनी. म्हणजे उर्दू पत्रकारांना कोणी पत्रकारितेच्या प्रवाहात घ्यायलाच तयार नाही आहे. उर्दूचं योगदान काय, उर्दू पत्रकारितेचं योगदान काय, सगळा इतिहास माहीत आहे. अनेकांनी त्याच्यावर PhD केली, पण त्यांना कोणी प्रवाहात घ्यायला तयार नाही, अशी परिस्थिती होती. आणि आम्ही सगळ्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी हेरल्या. जात, धर्म, लहान मोठा, साप्ताहिक, दैनिक, TV असा कुठलाही भेदभाव न करता सगळ्या अशा वर्गाला एकत्रित आणण्याचं काम केलं. आणि तुम्हाला आज अभिमानानं सांगतो, व्हॉइस ऑफ मीडिया जी एका तालुक्यापुरती होती, जिंतूर तालुक्यापुरती, ती व्हॉइस ऑफ मीडिया आज 41 देशामध्ये गेली आहे, 41 देशामध्ये. आणि काही खोटं नाही, आपल्याला काय निवडणुकीला उभं राहायचं नाही, कुठला सदस्यत्व पाहिजे नाही, कोणाच्या 1 रुपयाचा आपल्याला गरज नाही. आपण अभिमानाने सांगतोय की आम्ही हे काम केलं, आम्ही हे काम करतोय. कृतिशील कार्यक्रमावर आमचा भर होता. कवळे साहेब पुढे या. कृतिशील कामावर आमचा भर होता. माणसं जोडत का गेली, माणसं जोडली का, तो कृतिशील कामावर आम्ही भर दिला. आणि प्रत्येकाला वाटायला लागलं की ही संस्था म्हणजे माझी आई आहे, ही संस्था म्हणजे माझे वडील आहेत, ही संस्था म्हणजे माझं घर आहे. आणि ती माणसं जोडत गेली. कुमार कडलं कितले अध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबतची सगळी टीम, त्यांचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण इतक्या कमी काळामध्ये या स्वरूपाचं सगळे नियोजन करणं, माणसं जोडणं, प्रत्येक माणसाला एकत्रित करणं ही काय सोपी गोष्ट नव्हती. वानखेडे सर जेव्हा ज्या शहरामध्ये अशी कार्यक्रम असतात तेव्हा मी अनेक जे पदाधिकारी असतात त्यांच्या घरी जात असतो, त्यांच्या कुटुंबियाला काय वाटतं काय नाही. तर जे माझ्या घरी कुटुंबियांना वाटतं, जे
तुमच्या घरी कुटुंबियाला वाटणार नाही, कारण मॅडम जर्नलिस्ट आहेत, त्यांना सगळं माहीत आहे. पण कुटुंबियाची अपेक्षा काय असते की 5 मिनटं आम्हाला 10 मिनटं वेळ द्या बाबा. पैशाचा काही विषय नसतो कोणाच कुटुंबांना. तर मी इथल्या काही पदाधिकाऱ्यांच्या घरी गेलो, तिथली त्यांची अवस्था ठीक होती. बाबा कालपर्यंत पत्रकार होते, ठीक होते, पण आता व्हॉइस ऑफ मीडिया आलं. आपले अध्यक्ष काही जे आहेत ते पुढे या, नावं वगैरे म्हणजे काय भाषणं करायला त्यांना सोबत जाईल. काही अध्यक्ष मध्ये बसलेले मला दिसतात, वर्ध्याचे अध्यक्ष आपल्या आतमध्ये आहेत. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्यांची अवस्था सारखीच आहे आणि आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे तुम्ही किती कोटी रुपये कमवताय, कोण्या वर्तमानपत्राचे मालक होणार आहात, हा भाग आहे. पण तुम्ही सोबत काय घेऊन जाणार आहात, मी काय काम केलं हे दाखवणार आहात. तर हे व्हॉइस ऑफ मीडिया एकमेव असं तुम्हाला माध्यम आहे की मी लोकांसाठी काहीतरी करतोय, मला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. अशा सगळ्या माहोलमध्ये एका विभागाची बांधणी करताना याच विभागामध्ये आपलं राज्य अधिवेशन पुढे होणार आहे. त्या सगळ्या ऊहापोह मला करायचा, आपल्यासोबत मांडणी करायची. पण पहिल्यांदा मी अशोक वानखेडे सर यांचं इथं वेलकम करतो आपल्या परिवारामध्ये आणि त्यांना राष्ट्रीय संघटक म्हणून आपल्या सगळ्यांच्या समक्ष मी पत्र देतो. टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत करायचं आहे सरांचं. एक नाही 2 तुफान येऊन गेले आमच्याकडे. तुफान आपल्याकडे खूप आहेत, फक्त त्या तुफानाचा दिशा कशा पद्धतीने न्यायची ही आपल्या सगळ्यांची खूप मोठी जबाबदारी आहे. खूप मोठा परिवार झाला आहे आपला. पण हा सगळा परिवार होत असताना आपले जे 2 कवच कुंडलेले आहेत, एक आहे की इमानदारी आणि दुसरा आहे कृतिशील कार्यक्रम. आपल्याला मिरवायचं नाही, कोणाचा काही आपला पॉलिटिकली काही संबंध नाही. या 2 गोष्टी जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत समजायचं की संदीप काळे शाबूत आहे, संस्था शाबूत आहे आणि संघटना शाबूत आहे. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की 1 रुपया या संस्थेच्या माध्यमातून माझं भलं होणार आहे, त्या दिवशी समजायचं की काहीतरी गडबड आहे आणि तुमच्या मुलाबाळाला त्याचा काय बद्दुआ ज्याला म्हणतो आपण, ती निश्चितपणे लागेल. याच्या पलीकडे मी अजून जाऊन काही सांगू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की संस्था गोळा ही उभी करताना ज्या पद्धतीनं सगळ्यांनी रक्त सांडलेलं आहे. म्हणजे नानाचा पाय फ्रॅक्चर झाला होता, तो पाय फरफटत ओढत त्यांनी 4 मीटिंग्स इथं घेतल्या. मुंबईमधल्या सगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ते फिरत होते. नानाच नाही, दादा असतील, समोर बसलेली सगळी मंडळी आहे. मी ज्या जिंतूरचं उदाहरण घेतलं ते समोर चोरडियाजी बसलेले आहेत आणि चोरडिया लोकमतचं काम करतात तालुक्याला जिंतूरला. आणि चोरडिया हे माझे पहिले पदाधिकारी आहेत व्हॉइस ऑफ मीडियाचे जगभरामधले. आज चोरडियाजी 3 राज्याचं काम पाहतात, 3 राज्याचं. मी चोरडियाजींचं उदाहरण तुम्हाला का देतो, तर आमच्याकडे कोणी मोठा लहान नाही की कुठल्या दैनिकात काम करतो, तो संपादक आहे का, कोण आहे, योगदान काय देऊ शकतो, त्याच्यावर सगळे विषय डिपेंड्स आहेत. मी आज मला असं वाटतं की 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आपल्याकडे आज होणार होत्या. त्याच्यामध्ये एक गोष्ट झाली, एक गोष्ट परभणीचे जिल्हा अध्यक्ष थोड्या वेळानंतर आपल्याला सांगतील. सन्मान्य वानखेडे साहेब, मी संस्थेची रूपरेषा, काय आमचं काम चालते काय नाही, हे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. स्मरणिकेच्या माध्यमातून काही गोष्टी पुढे येत आहेत, पण तुमच्यासारखा एक बुलंद आवाज या निमित्ताने आमच्या सोबत येतोय आणि तुमच्या मार्गदर्शनाशी तुमची पाठेवर थाप आम्हाला अत्यंत आवश्यक आहे असं मला या निमित्ताने वाटतंय. मित्रांनो, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना कधीही वाटलं नव्हतं की मला काहीतरी मिळेल का, माझा काहीतरी स्वार्थ त्यामध्ये आहे का. आपल्या संस्थेचे सुद्धा तेच विचार आहेत. मला काय मिळणार आहे का, मला काय मिळते का, याचा आपण कधीही विचार न करता चांगुलपणाने आपण काम करतोय. म्हणून या संस्थेचे 1,76,000 मेंबर जगभरामध्ये झालेले आहेत, ज्यांचं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी आहे. अनेक देश असे आहेत, जरा तुमचा इकडे आवाज येतोय मला, अनेक देश आपल्याकडे असे आहेत की ज्या देशामध्ये पत्रकारांच्या खूप हत्या होत आहेत. तसं
तुलनेने आपल्या देशामध्ये खूप चांगलं वातावरण आहे. मी कॅनडाच्या अध्यक्षाला परवा बोलत होतो तर कॅनडाचे अध्यक्ष म्हणाले की आमच्याकडे स्वातंत्र्य फार कमी आहे, तुमच्यासारखं स्वातंत्र्य नाही आहे. म्हणजे आपल्याला अभिमान वाटणं साहजिकच आहे की आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. आपण त्या भारतामध्ये आहोत जो महात्मा गांधीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत म्हणून ज्याची ओळख आहे. इथे खूप चांगलं पत्रकारितेचं पोषक वातावरण आहे. पण या पोषक असणाऱ्या वातावरणामध्ये सुद्धा एक विषय मला तुम्हाला आवर्जून सांगायचा आहे, तो म्हणजे की काळ खूप बदलत चाललेला आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला आत्ता जी असणारी पत्रकारिता अजिबात दिसणार नाही, टी व्ही दिसणार नाही, पेपर दिसणार नाही, इतका बदल होईल. पण आपल्या अवतीभोवती असणारा हा बदल आपण स्वीकारत नाहीत आणि तो बदल स्वीकारणं फार आवश्यक आहे. दरवर्षी 7,000 मुलं पत्रकारितेचे बाहेर पडतात देशामध्ये, त्याच्यामध्ये 700 लोकांना फक्त जॉब मिळतो, अशी अवस्था आहे. त्याचं कारण विद्यापीठामध्ये त्या असलेल्या डिग्र्या त्याला कारणीभूत आहेत. त्यामध्ये बदल करणं फार आवश्यक आहे असं मला या निमित्ताने वाटतं. मित्रांनो, 21-8-11चा फॉर्म्युला घेऊन आपली ही सुसाट निघालेली गाडी मजल दर मजलचा प्रवास करून आज 41 देशापर्यंत पोहोचली. 128 देश पुढच्या 2 वर्षात आपल्याला पूर्ण करायचे आहेत. काही माणसाचा मला उल्लेख या निमित्ताने करणं गरजेचं वाटतं. आम्ही 20 लोक जे एकत्रित आलो होतो संपादक, त्या 20 लोकांचं योगदान, त्यासह पहिली फळी, दुसरी फळी, तिसरी फळी अशा 3 फळ्या मी उभं केल्या, ज्या प्रत्येक फळीने आपलं योगदान द्यायला सुरुवात केली आणि त्या योगदानाच्या माध्यमातून एक मोठा वृक्ष उभा झालेला आहे. आता त्याचे कार्यक्रम या निमित्ताने सुरू झालेत, कृतिशील कार्यक्रम जे आपल्याला वारंवार आपल्याकडे दिसत आहेत. संवाद कौशल्य ज्या लोकांकडे आहे ती सगळी मंडळी या निमित्ताने एकत्रित आलेत, याचा खूप आनंद आहे. घर, शिक्षण, आरोग्य, पत्रकारांच्या मुलांचं भवितव्य, स्किलिंग, सेवानिवृत्तीनंतर काय, या सगळ्या विषयात आपण काम करतो. भीमेश या ठिकाणी आहेत, भीमेश मुतुला समोर आहे. भीमेश मुतुला हे आपलं आरोग्याचं काम करतात. इथं वर या. भीमेश मुतुला देशभरामध्ये वानखेडे साहेब आरोग्याचं काम करतात. आपला आरोग्याचा कक्ष आहे आणि भीमेश मुतुलाच्या माध्यमातून आज मुंबईमध्ये 11 पत्रकार वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. देशभरामध्ये, राज्यामध्ये तीच परिस्थिती आहे. मी भीमेशला पुढे का बोलवलं तर आरोग्याचे प्रश्न आपल्या अवतीभोवती खूप महत्त्वाचे खूप असतात आणि ते आपल्याला भेडसावत असतात. तर भीमेशसारखा एक दूत त्याच्या सगळ्या टीमसह आपली सेवा करण्यासाठी उभा आहे. भीमेशचा संपर्क नंबर वगैरे सगळं आपल्यासोबत आहे. पण मला एक अभिमानानं सांगावंसं वाटतं की आज संचेती हॉस्पिटलमधला थोड्या वेळापूर्वी मला एका बीडच्या पत्रकाराचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सर, माझं काम झालेलं आहे आणि मला 5 लाख रुपये त्या दवाखान्यामधनं सूट मिळालेली आहे. मी म्हणलं मला नाही, भीमेशला धन्यवाद म्हणून फोन करायचा. या पद्धतीनं भीमेशचं काम सुरू आहे. मध्ये काही कम्युनिकेशनचे विषय होते पण आता ते सुटतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण बसून घ्या. जगभरामध्ये असणारी पंचसूत्री जी आहे ती सकारात्मक पत्रकारिता, पत्रकारितेमध्ये असणारं नाविन्यता, शांततेसाठी पत्रकारिता, पत्रकारितेमध्ये असणारं संशोधन, मेडी सर आपण पुढे या, आणि पत्रकारितेमधलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, या सगळ्या विषयावर आम्ही जगभरामध्ये काम करतोय. जेव्हा आपण एका विशिष्ट टप्प्यावर येतो तेव्हा आपल्यामध्ये अहंकार येतो. मेडी सर आलेले आहेत, गजेंद्र मेडी सर, ज्यांनी जे सगळ्या केडर कॅम्प्सचे आपल्या प्रमुख आहेत आणि एक बेस ज्याला म्हणतो की आपल्याला शिकणं फार महत्त्वाचं असतं, ट्रेनिंग फार महत्त्वाचं असतं. ती ट्रेनिंग सगळीकडं इंटरनॅशनली ते जगभर फिरत असतात ट्रेनिंग देण्याच्या माध्यमातून. परवा जे जळगावला होते केडर कॅम्पसाठी आपल्या, त्या जळगाव आणि सर जेवढी टीम जळगावला वानखेडे सर होती केडर कॅम्पच्या निमित्ताने,
आता ती सगळी टीमला मला काही सांगायची गरज पडत नाही, ते स्वतः सगळे काम करतात. इतकी ताकद आणि इतका जादूगार माणूस आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांचं स्वागत करूया. हाली पत्रकार आणि पत्रकारितेला शिवा देण्याचे दिवस आहेत. म्हणजे मी एक दोन लोकांचा मुद्दाम उल्लेख करेल की ज्यांना पत्रकारांना शिवा द्यायला फार आवडतं. असं आहे की मी आणि मस्के पाटील एका कार्यक्रमाला गेलो होतो पिंपरीला. तिकडे एका संघटनेचा कार्यक्रम होता आणि त्या संघटनेच्या कार्यक्रमामध्ये त्या महाशयांनी सांगितलं की पत्रकार सगळे PRO झालेले आहेत, पत्रकार हे कोणातरी पक्षाच्या दावणीला बांधलेले आहेत आणि या पद्धतीचे पत्रकार असतील तर समाज चालेल कसा, असं ते बोलून मोकळे झाले. परवा एक त्यांचा बाईट मी पुण्याला पाहिला तर ते म्हणाले की राजकारणासारखं पत्रकारांचं पण झालं ना, प्रत्येक पत्रकाराने एक लेबल लावलेलं आहे कोणाचा ना कोणाचा तरी. आता यांच्या सभा जेव्हा लाईव्ह होतात तेव्हा पत्रकार कव्हर करतात, यांच्या हे जे मोठे झालेले आहेत त्याला कारणीभूत पत्रकार असतात आणि सगळेच पत्रकार खराब कसे. 100 मधले 2 पत्रकार जर चांगले रिझल्ट देत नसतील, तत्वमूल्याच्या बाहेर जात असतील तर तुम्ही 100 पत्रकारांना बाकी 98 पत्रकारांना दोष देऊ शकत नाही. त्यामुळे माझी त्या शिवा घालणाऱ्या प्रत्येकांना विनंती आहे की तुम्ही तुमच्याकडं स्वतःचं बघा. आता एक पत्रकार अर्ध आयुष्य शिकण्यामध्ये घालवतो, त्यांनी PRO म्हणून काम केलं नाही तर कोणाचा मदतनीस म्हणून काम केलं तर तो मेहनतीचं काम करतोय. तुमच्यासारखं राजकारणाच्या नावाने खंडणी मागायचं तर काम करत नाही ना. असे अनेक खंडणी बहादर आपल्याकडे आहे ज्यांच्यासाठी दुपारी उठ सकाळी उठ ह्या म्हणी आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. मी त्या शिंतोड्यामधून जात नाही कारण मला कोणाला शिंतोडे, मी कोणा संघटनेवर पण कधी बोलत नाही, त्यांच्या कार्यावर पण कधी मी बोलत नाहीत. आपला अजेंडा सिंपल साधा आहे की आपण आपलं काम करत राहायचं ना, आपल्या नादाला कोणी लागलं तर त्याला आपण सोडायचं पण नाही. आपली भूमिका स्पष्टपणे आहे, कोणाच्याही आधीमध्ये आपण जायचं नाही. आपण आतापर्यंत जर कोणा संघटनेविषयी आपण त्यांच्यावर टीका करत बसलो असतो, राजकीय लोकांवर टीका करत बसलो असतो, धाबा संस्कृती म्हणून पत्रकारांना हिणवणाऱ्या लोकांच्या मागे आपण लागलो असतो तर आपली एनर्जी खूप वायाला गेली असती. आज इतकी सगळी माणसं जीवाभावाची आपण जोडली नसती. तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण खूप चांगल्या पद्धतीनं या निमित्ताने काम करणं आवश्यक आहे. कुमार सर कुठे आहेत? कुमार सर, धर्मेंद्र सर कुठे आहेत? देवानंद बैरागी, रश्मी मॅडम, अश्विनी मॅडम, इम्रान, मायकल, श्रीकांत सोनवणे सर, आमच्या सगळ्यांचे गुरु संजय परदेशी सर, यावर ही सगळी माणसं ज्यांनी अतिशय झपाटून या निमित्ताने काम केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांची जागा संघटनेमध्ये आहेच आहे, पण या मनामध्ये इतकी छान कोरली गेलेली आहे की मला माहीत आहे की तुम्हाला त्याचं मूल्य काही होऊ शकत नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीनं सगळं काम केलेलं आहे आणि ते सगळं काम करत असताना नानासारखी अतिशय शिस्तप्रिय बंदूक तुमच्या डोक्यावर होती, जिचं बटन कधीही दाबल्या जाऊ शकत होतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळं हे उभं केलं आहे. आपण सगळेजण उभं राहून या सगळ्या टीमचं स्वागत करू आणि हे सगळं या सगळ्या टीमने उभं करून एक आपल्याला सांगून दिले की चळवळीमध्ये काय ताकद असते, संघटनेमध्ये काय ताकद असते आणि आपण ठरवलं तर चांगुलपणासाठी काय उभं करू शकतो. आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की आपण केलेलं हे काम निश्चितपणे सार्थकी लागेल आणि यातून काहीतरी नाविन्यपूर्ण उभं राहील. आपण आपल्या जागेवर जावे. वर्तमानपत्र यांचा श्वास हा जाहिरातीवर अवलंबून आहे आणि लातूरचे जिल्हाध्यक्ष तो विषय विस्ताराने मांडणार आहेत. पण मला या निमित्ताने सांगायचं आहे की याच्याविषयी आपल्याला बंड करावा लागेल. आपण 2 विषय घेऊन काम करतो. एक म्हणजे आपण स्वतः एक विषय मार्गी हातामध्ये घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येतो आणि दुसरा शासनाच्या माध्यमातून असलेले विषय मार्गी लावण्यासाठी आपला पुढाकार असतो. तर निवडणुकीच्या काळामध्ये
निवडक जर 4-5, 5-6 वर्तमानपत्र सोडले तर सगळ्यांच्या जाहिराती बंद होत्या. आता निवडणूक असा एक माध्यम असते की त्या काळामध्ये वर्तमानपत्राच्या जाहिराती त्यांना मिळाल्या तर पुढचे 4 वर्ष 5 वर्ष तो तग धरण्याचं काम करतो. पण हा काळ कठीण गेला. तर याविषयी आम्हाला निश्चितपणे शासनाला सांगावं लागेल आणि विधानसभेमध्ये या स्वरूपाचं आमच्या छोट्या दैनिकावर होणारा अन्याय कमी होईल याची आपल्याला सगळ्यांना खात्री करून घ्यावी लागेल. मित्रांनो, व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आपण सगळेजण एका अशा टप्प्यावर आहोत की आपल्याला हॉस्पिटल सुरू करायचे आहेत, आपल्याला युनिव्हर्सिटी सुरू करायची आहे, आपल्याला पत्रकारांच्या मुलांसाठी असं काम काहीतरी उभं करायचं आहे ज्या माध्यमातून प्रत्येक मुलगा तिथं शिकला पाहिजे. पण हे सगळं करत असताना आपल्या सगळ्यांची एक खूप मोठी जबाबदारी आहे की आपल्या संस्थेचं नाव उज्ज्वल कसं होईल, आपल्या संस्थेचं नाव कुठं बदनाम तर होणार नाही ना याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. मी वानखेडे सरांशी बोलत होतो तर वानखेडे सर म्हणले की तुम्हाला माहीत नाही 2-3 पत्रकारांना संघटना बांधणीचं काम किती अवघड आहे. आमच्याकडे तर अनेक जिल्ह्यांमध्ये आजही माणसं धजत नाही आहेत. त्याचं कारण असं आहे की संघटना म्हणजे काय काम करते हे त्यांना माहिती आहे, पण त्यांना आज माहिती नाही की व्हॉइस ऑफ मीडिया काय काम करते. आणि ज्यांना माहिती होते ते निश्चितपणे संस्थेमध्ये येत आहेत, काम करत आहेत. मला आपल्या सगळ्यांना या निमित्ताने हेच सांगायचं आहे की खूप मोठे मुद्दे माझे काढलेत, पण वानखेडे सर बाकी सगळा कार्यक्रम आपला ऐकायचा आहे. या निमित्ताने मला 2च विषय आपल्या समोर ठेवायचे आहेत की आपलं राज्याचं अधिवेशन 9 आणि 10 नोव्हेंबरला शिर्डी येथे होत आहे. येत्या 9 आणि 10 नोव्हेंबरला जे मुख्य अधिवेशन आपलं असेल, एक तर शिर्डी पर्याय दिला आहे, दुसरं पंढरपूर होऊ शकते, पण शिर्डी मला असं वाटतं की प्रथम प्राधान्य शिर्डीला असेल. हा एक विषय मला तुमच्याशी चर्चा करायचा होता. दुसरा विषय मला तुमच्याशी चर्चा करायचा होता की आजपासनं देशातल्या त्या गरजू असणाऱ्या पत्रकारांच्या मुलांच्या किट वाटपाचा कार्यक्रम इथं शुभारंभ होतोय. त्याचे प्रमुख असणारे चेतन कात्रे आज आपल्यामध्ये नाही आहेत, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बाहेर गेलेत, पण दादांनी ती सगळी जबाबदारी स्वीकारली. मला म्हणजे इतके उदाहरणं माझ्याकडे आहेत की योगदान कसं असतं. म्हणजे यावर्षी विषय असा आला की 4-5 कार्यक्रम लागून आले. मी महाले सरांना म्हणालो की सर आता पैसे माझ्या खिशामध्ये नाही आहेत आणि पगार झाल्याशिवाय ऑफिस चालणं कठीण आहे. महाले सर म्हणले किती पैसे लागतात. मी त्यांना अमाऊंट सांगितली. मी म्हणलं, ते म्हणले मी एवढी अमाऊंट देतो किटसाठी, एज्युकेशन किटची. मग मी दादांकडे गेलो, दादाला म्हणलं की दादा असं असं आहे. दादा म्हणले मी एवढी अमाऊंट देतो. आणि यावर्षीचा जो आकडा आहे या 2-3 माणसांनी मिळून तो आकडा पूर्ण केला. आपण कोणाकडेही कुठल्याही गोष्टीसाठी पैसे जवळजवळ मागत नाहीत. आणि स्वतःच्या खिशाला म्हणजे ऑफिस जे चालते आपलं, माझा पगार झाल्यानंतर मला ऑफिसच्या सगळ्या लोकांचा पगार द्यावा लागतो. मी हे तुम्हाला का सांगतोय तर प्रामाणिकपणा आपल्यामध्ये जर असेल, आपल्यामध्ये प्रामाणिकपणाची कवचकुंडली जर आपण घातली असेल तर ती एक ताकद आपल्यामध्ये असते आणि त्या ताकदीच्या माध्यमातून आपण खूप दूरपर्यंत काम करतो. प्रदेशाध्यक्ष तब्येत काही दिवस त्यांची ठीक नव्हती, आता ते पूर्णपणे ठीक झालेले आहेत. त्यांचंही योगदान या संस्थेसाठी, या संघटनेसाठी मोठा आहे राज्यामध्ये. तेही आता पुन्हा उत्साहाने काम करतील. आपण सगळेजण म्हणजे मी कोणाकोणाचं नाव घ्यावं अशी सगळी माणसं आहेत ज्यांचं खूप मोठं योगदान आहे. माझी ट्रस्टची टीम आहे, केंद्रामध्ये काम करणारी टीम आहे, राज्यामध्ये काम करणारी 3री टीम आहे. हे सगळेजण आपापल्या माध्यमातून तिथल्या तिथं काम करत असतात. आणि हे काम करत असताना मला अभिमानानं सांगावंसं वाटतो की एक काळ होता की मला सगळं करावं लागायचं 2 वर्षापूर्वी, पण आता ही सगळी मंडळी सगळ्या अर्थाने करतात. आपण सगळेजण या विभागाच्या निमित्ताने इथं आला आहात. मी सुरुवात करतो. शपथ आणलेली आहे का आपली? मी आदरणीय वानखेडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपण शपथ या ठिकाणी द्यायची आहे आणि त्या शपथीनंतर आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळूया.
त्यांनी शपथ देण्याचं काम या निमित्ताने करावं. या. मी शपथ घेतो की मी आज व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने पत्रकार म्हणून शपथ घेतो की मी माझे पत्रकारिताचे कार्य संविधानाच्या कक्षेत तनमन अर्पण करेल. मी समाजासाठी सदैव तत्परतेने कार्यरत राहीन. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तो स्तंभ सतत प्रज्वलित ठेवण्यास मी सदैव कार्यरत असेन. माझे पत्रकारिताचे कार्य करताना पत्रकारिताचे तत्व, पत्रकारिताचे मूल्य याच्याशी मी कधीही तडजोड करणार नाही. माझे पत्रकारिताचे कार्य राष्ट्रहिताय असेल अशी मी शपथ घेतो. अशी मी शपथ घेतो. अशी मी शपथ घेतो. जय हिंद. जय हिंद.